महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लेकराला लातूर शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. बनसावरगाव गावचे सुपुत्र, निष्ठावंत मनसैनिक, आक्रमक चेहरा अजित घंटेवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी सेना जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून अजित घंटेवाड यांनी गेल्या 18 वर्षांच्या राजकारण कारकार्यात 20% राजकारण तर 80% समाजकारण करत ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्य शेतकरी, दीन दलित सह सर्व घटकातील लोकांसाठी काम करणारे अजित घंटेवाड एखादा विषय लावून धरला तर त्या विषयाच्या खोलवर जाऊन समोरच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम अजित घंटेवाड यांनी केलंय. संबंध महाराष्ट्राला परिचित असलेले अजित घंटेवाड यांनी शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी विविध आंदोलने, उपोषणे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलंय. अजित घंटेवाडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात अनेक पदे भूषविली असून आतापर्यंत त्या पदाला साजेसे काम केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने अजित घंटेवाड यांना शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. येणाऱ्या काळात सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचा लढा लढण्यासाठी मी सदैव तत्पर असेन व मी शेतकरी सेवा करणार असल्याचं अजित घंटेवाड यांनी यावेळी सांगितलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लेकराला शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याने सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंग भिकाणे, जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, राज्य उपाध्यक्ष भागवत भाऊ शिंदे, नगरसेवक वाहेद भाई शेख, मनसे नेते अजय भैया धनेश्वर, निलंगा तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार, सचिन शिरसाट, लातूर शहराध्यक्ष मनोज अंभगे, मुकेश देशमाने, महेश बनसोडे, जीवन जंगाले, गोकुळ जाधव, दीपक तोलसुरे, गणेश चव्हाण, हाणमंत बोंबळे, नागनाथ स्वामी, हरीश जिंगलवाड, लक्ष्मण शिंदाळे, रामेश्वर सोनटक्के, रामेश्वर स्वामी, अविनाश झांबरे, परमेश्वर नवरखेले, विठ्ठल प्रसाद झांबरे, सरस्वती नवरखेले, दत्ता सूर्यवंशी, जयवंत सगर, सुनील डोंगरगावे, पंकज स्वामी, प्रीतम भूतडांसह सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.